Good morning, friends. Today we are going to learn our third poem. The name of the poem is Hope is the Thing with Feathers. As you all know, what is mean by hope? Hope means आशा. होप म्हणजे काय ते आशा. एखाद्या गोष्टीची आपण आशा करतो. होप वी होप फॉर एनिथिंग गुड हॅपन विथ इन आवर लाईफ. होप म्हणजे आशा. इज द थिंग विथ फिदर. आशा अशी एक गोष्ट असते ज्याला पिसं असतात, पंख असतात. पिसं फिदर्स म्हणजे काय ते पिसं किंवा पंख. तुम्ही पाहताय की इफ यू आर ऑप्टिमिस्टिक म्हणजे तुमच्यामध्ये आशा असेल तर यू कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ. यू कॅन बी अ सक्सेसफुल पर्सन इन युअर लाईफ. सो लेट्स स्टार्ट अवर पोयम. Now we will see about the poem. The poem has 3 stanzas. Hope is the thing with feathers. Here the poet name is Emily Dickinson. So we will start with the poet's name. This is the poet. She is an American poet. The name of this poet is Emily Dickinson. She is a very famous poet who belongs to America. Here we can see hope. होप इज रेफर ॲज अ बर्ड. होपची तुलना कोणाशी केलेली आहे? एका पक्षीशी त्याचं रूपक मानले गेलं आहे. म्हणजे आशेला एक पक्षीचं रूप इथं मानलेलं गेलेलं आहे. कशाचं रूप मानले गेलं आहे? पक्षीचं. आशेला पक्षीचं रूप म्हणजे तुम्ही इथं पक्षी म्हणून समजणार आहे. प्लेस अन इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. आशा तुम्हाला माहिती आहे कुठल्या पण गोष्टीची आशा की बा आपल्या जीवनात असं काही सकारात्मक होईल तर हे आशा आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करते. आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं कोणती म्हणजे गोष्ट ते प्रदान करते आहे की नाही. तर पोएटेस रेफर टू होप ॲज अ बर्ड. हिअर द पोएटेस रेफर टू होप ॲज अ बर्ड. तिने पक्षीचं रूपक इथं मानलेलं आहे. सो लेट्स वी विल स्टार्ट विथ द पोयम. होप इज अ आशा. आणि त्या कशाचं रूपक मानलं गेलं आहे? पक्षीचं रूपक मानलं गेलं आहे. होप कशाचं रूपक मानलं गेलं आहे? पक्षीचं रूपक मानलं गेलं आहे. फिदर्स म्हणजे पिसं. फिदर्स म्हणजे काय ते पिसं. तर हे आशा आपल्याला एक नवीन ऊर्जा प्रदान करत असते आपल्या जीवनामध्ये. सो नाव वी विल स्टार्ट द पोयम. होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट परचेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. मीन्स होप इज अ थिंग. होप एक अशी वस्तू आहे ज्याला पंख असतात. ज्याला काय असतात? पिसं असतात, पंख असतात. दॅट्स परचेस इन द सोल. जे परचेस म्हणजे विसावा घेणे, आश्रय घेणे, राहणे. विसावा घेणे. विसावा म्हणजे तिथे राहणे. तर दॅट परचेस इन द सोल. ते कुठं राहते? आपल्या हृदयात. सोल म्हणजे हृदय. सोल म्हणजे तसं आत्मा होते पण इथं सोलची तुलना हृदय म्हणून केलेली आहे. म्हणजे आशारूपी जे पिसं आहे पक्षींचे जसं आशारूपी पिसं असते. पक्षींना कसे पिसांच्या जोरावर ते वर उंच उडू शकते. त्यांना आशा असते की आपण आणखी वर उडू शकतो. तशीच होप इज द थिंग विथ फिदर्स. आशेला पंख असतात आणि ते आपल्या हृदयामध्ये राहत असतात. आपण इन अवर heart there is always hope that something positive thing will happen in our life and the life will improve and we will be happy in the future life. So many things that in our life for which we are always hopeful. That now you are 10th standard, suppose you are in 10th standard and your exam is over, the result is you are awaiting for your result and you are always hoping that you had solved your paper very well and now you will get a good marks in the exam. This is known as hope. अशी आपण आशा धरत असतो. ओके. नाव तर ते कुठं राहते? ते आपल्या हृदयात राहते. आशा कुठं राहते? आपल्या हृदयात राहते. कसं बनून राहते? पिसं बनून राहते. अँड सिंग्स द ट्यून. ट्यून म्हणजे इथं गाणं. ट्यून म्हणजे काय? ते गाणं. विदाउट द वर्ड्स. आणि ते आपल्या हृदयामध्ये एक गीत गात राहते ज्याला शब्द नसतात. नेहमी ते काही ना काही गुणगुणत असते, गीत गात असते. दे सिंग्स बट द सॉन्ग हॅड नो वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. आणि ते नेहमी आपल्या हृदयामध्ये कुठं ना कुठं ते जो सॉन्ग आहे ते गुणगुणत असते, गीत गात असते आणि ते कधीच थांबत नाही. जसं आशा, होप आपल्या जीवनात कधीच आपण ते
आशा करणं कधीच नाही थांबवत. जोपर्यंत आपल्याला जीव आहे तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीची आशा करत असतो की आज माझ्यासोबत असं होईल, उद्या माझ्यासोबत हे चांगलं होईल. तर वी नेवर लूज अवर होप. वी नेवर लूज अवर होप. वी ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर अवर होप दॅट समथिंग गुड विल हॅपन टू विथ अस. म्हणजे आपल्यासोबत नेहमी, आणि वी नेवर स्टॉप ॲट ऑल. आणि हे आपण कधीच सोडत नाही. तसंच हे जो गीत आहे आशेचं, हे कधीच आपण गुणगुणणं सोडत नाही. समजलं आहे. नेक्स्ट स्टांजा. अँड द स्वीटेस्ट इज द गेल. हिअर इज द मीनिंग. गेल मीन्स व्हेरी स्ट्रॉंग विंड, म्हणजे खूप भयंकर वादळ. भयंकर वादळ. अँड द स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, अँड सोर मस्ट बी द स्ट्रॉम that could abash the little bird that came so many warm. Means and sweetest is the gale. म्हणजे आपल्या जो वादळ असतं, मोठं वादळी वादळ आलं तरी आपल्याला ते जो सुंदर स्वीटेस्ट म्हणजे जो मधुर गीत आहे ते आपण ऐकत असतो. दॅट ते आपण बंद नाही करत. द स्वीटेस्ट म्हणजे मधुर. ते हर्ड म्हणजे ऐकणे. वी हर्ड द सॉन्ग इन द डिफिकल्ट सिच्युएशन वेन द स्ट्रॉम इज कम. दॅट म्हणजे गेल म्हणजे काय होते, जर आपण तसं बघितलं तर डिफिकल्ट सिच्युएशन ऑर टफेस्ट सिच्युएशन इन आवर लाईफ. आपल्या जीवनातील अतिशय कठीण परिस्थिती, त्याच्यामध्ये पण आपण आशा सोडत नाही. जर आपण आशा, आपल्या जीवनात आता नेहमी चढ उतार असते, आणि जर आपण आशा सोडून दिली, आपल्या जीवनात उतार आला, आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नसेल होत, तर आपण आशा सोडून देऊ का? नाही. तर हे तर जीवनाचा भाग आहे. कधी ना कधी अशा गोष्टी घडणारच आहे. तर यू शूड ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड ऑलवेज बी होपफुल दॅट समथिंग गुड विल हॅपन विथ युअर लाईफ. सो व्हॉट एव्हर द सिच्युएशन come in your life, whatever the difficult situation come in your life, you always hear the beautiful song of hope. And soar must be strong. आणि हे जे सोर आहे ते खूप अतिशय दुःखदायक. सोर म्हणजे काय होते, कॉझिंग ग्रेट पेन, म्हणजे अतिशय दुःखदायक असते. हे जे सिच्युएशन असते ते अतिशय दुःखदायक असते. मस्ट बी द स्ट्रॉंग म्हणजे ते एक वादळासारखे, वादळ जे आहे ते आपल्या मनामध्ये जे वादळ असते ते कसं असते, दुःखदायक असते. इट इज पेनफुल. ते आपल्याला दुःख देते. आपल्याला इफ समथिंग डिड नॉट हॅपन लाईक अवर हार्ट, देन इट पेन टू अवर हार्ट. ते आपल्या मनाला दुःख देते. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. आणि त्याच्यामुळे हे लहान जो पक्षी आहे, हृदयामध्ये वसलेला जो होप नावाचा पक्षी आहे, ते काय होते, बेचैन होते. काय होते, बेचैन, अस्वस्थ होते. बेचैन होते आणि अस्वस्थ होते. बट दॅट केप्ट सो मेनी वार्म. पण ते जे होप आहे ते आपल्याला नेहमी दिलासा देत राहते. वार्म म्हणजे दिलासा देणे. ते आपल्याला काय देते, नेहमी दिलासा देत राहते की नेवर बी निगेटिव्ह इन युअर लाईफ, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. व्हॉट एव्हर द स्ट्रॉम should come in your life, it may be very difficult situation, there should be so many pain in your life, but the hope is always there to make you warm. म्हणजे तुम्हाला नेहमी ऊब देण्यासाठी, तुम्हाला नेहमी दिलासा देण्यासाठी, तुम्हाला नेहमी कम्फर्ट देण्यासाठी ते तिथं तयार असते. त्याच्यामुळे हे आशेचा जो किरण आहे, आशेचे रूपी जो पक्षी आहे, त्याला कधीच तुम्ही आपल्या जीवनामध्ये सोडू नका असं सांगितलं. कितीही जीवनामध्ये वाईट परिस्थिती आली तरी त्याला कधीच सोडू नका. थर्ड स्टांजा. आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजर्स सी, एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. मीन्स आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड. हिअर चिलेस्ट लँड म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती. खाली तुम्ही जर बघितलं, इथं अर्थ आहे चिलेस्ट लँड. व्हॉट इज मीन बाय चिलेस्ट लँड? हिअर इट मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. म्हणजे जीवनातील अतिशय वाईट परिस्थिती, जीवनातील अतिशय वाईट परिस्थिती जरी आली तरी आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड. म्हणजे किती वाईट परिस्थिती आली तरी मी ते गीत जो आहे, जे आशेचं गीत आहे, ते नेहमी काय करणार आहे, ऐकणार. आय हॅव हर्ड, मी नेहमी ते ऐकत आलेलो आहे. अँड ऑन द स्ट्रेंजर्स सी, कितीही विचित्र समुद्र म्हणजे कसं स्ट्रेंज असते, कधी कोणती गोष्ट होईल, तसं आपल्या जीवनामध्ये कधी कुठलीही गोष्ट होऊ शकते. तरी पण आपण आपल्या आशेचं नेहमी आपण होपफुल असलं पाहिजे, आणि ते आशा आपल्या मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह रूपी आपण त्याला जीवित ठेवलं पाहिजे. ठीक आहे.
Yet never in the extremity. What is meant by extremity here? वाईट प्रसंग. एक्स्ट्रीमिटी म्हणजे काय ते? हिअर इट मीन्स द वर्स्ट सिच्युएशन, म्हणजे किती पण खराब बिकट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये, वाईट स्थिती आपल्यामध्ये जीवनामध्ये किंवा वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये जरी आला तरी यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. इट आस्क अ क्रम ऑफ मी. एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी. किती वाईट प्रसंग जरी तुमच्या जीवनात आला तरी पण हे आशाचं जो रूपी पक्षी आहे ते तुम्हाला एखादा खाद्याचा तुकडा मागत नाही. म्हणजे कशाचाच तुम्हाला तुमच्याकडून कशाचीच ते आशा करत नाही. आशा म्हणजे होप कधीच तुम्हाला कुठल्याच गोष्टीची मागणी करत नाही. ते तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी सांगत असते आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याचा ते सल्ला देते. नाव वी विल सी द पोएम अगेन. that here hope is referred to as a bird where it has a feather that always perches in your heart and it sings a tune which had no words, ज्याला शब्द नहीं है, and never stop at all, and that sing the hopeful song is always, he is never stopped to sing that song, he always sing that song, and whatever the situation come in your life, he always be there and he always make you feel warm. And whatever the situation, whatever the chilliest situation means, whatever the difficult circumstances is, then he never ask anything from you and he always help to think a positive thing in your life. Hope you had understand the poem. Now we will see the difficult words of the poem. Here we can see the difficult words of the poem. So let's start with the meaning. So feathers means here we can see feathers means piece, purchase means विसावा घेणे, ट्यून means गाणे, सोल means हृदय, गेल म्हणजे वादळ, अभ्यास म्हणजे बेचैन किंवा अस्वस्थ करणे, वाम म्हणजे दिलासा देणे, एक्स्ट्रीमिटी म्हणजे वाईट प्रसंग, क्रम म्हणजे तुकडा, चिलेस्ट लँड म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती, वादळ म्हणजे स्ट्रॉम म्हणजे वादळ. राईम स्कीम ऑफ द पोयम. The first two stanza, the rhyme scheme of the first two stanza is A B A B, and third stanza rhyme scheme is A B B B. So please write down the difficult word of the poem. Hope is referred to a bird. Here hope is referred to a bird. This always you remember that bird. Hope is referred to a bird. Write down the difficult meaning and try to solve the exercise given in the English workshop. Okay. Thank you.